हिंदी साहित्य जगत में अपना अलग पहचान बनाने वाली मृदुला गर्ग जी की कहानी हरी बिंदी 8वें दशक के प्रारंभ से ही, जब नारीवादी विमर्श अथवा फेमिनिज्म कथा साहित्य में इतनी मुखरता और प्रमुखता से नहीं आया था, मृदुला गर्ग जी की कहानियाँ नारी स्वातंत्र्य का प्रश्न बहुत स्वाभाविक एवं ठोस रूप में बिना किसी शोर और हंगामे उठाती है। स्त्रियां पुरुषों की तरह ही अपने लिए एक निजी स्पेस चाहती है। जीवन को मनचाहे ढंग से जीने की ललक स्त्री के भीतर भी उतनी ही है जितनी पुरुषों में। यही हरी बिंदी कहानी उजागर करती है। खैर, मृदुला गर्ग जी के बारे में, उनके साहित्यिक उपलब्धियों के बारे में एवं हरी बिंदी कहानी का विस्तार पूर्वक विश्लेषण हम बाद में करेंगे। पहले कहानी का पाठ तो कर लें। जिन छात्रों के पास किताब उपलब्ध है, कृपया उस पर ध्यान दें। जिनके पास टेक्स्ट न हो, कृपया स्क्रीन पर ध्यान दें। हिंदी और मलयालम में एक्सप्लेन किया जाएगा। जो श्रोतागण मात्र हिंदी जानते हों, कृपया क्षमा करें। यह हमारे केरल के कॉलेज गोइंग स्टूडेंट्स के लिए है। तो शुरू करते हैं। आँख खुलते ही आदतन नज़र सबसे पहले कलाई पर बंधी घड़ी पर गई। सिर्फ 6:30 बजे थे। उसने फौरन दोबारा कस कर आँखें बंद कर ली और इंतज़ार करने लगी कि अब पलंग चरमराएगा और आवाज़ आएगी, उठना नहीं है क्या? पर जब कुछ देर चुप्पी बनी रही तो आंखें खोलकर देखा, बिस्तर पर वह अकेली है। अरे हाँ, रात ही तो राजन दिल्ली गया है, याद ही नहीं रहा। तो अब उठने की कोई जल्दी नहीं है। कहानी यहाँ शुरू होती है। सुबह सुबह आदत के मुताबिक सुबह उठते ही अपनी कलाई, अपनी वृस्ट वॉच पर वो समय देखती है। 6:30 बजे हैं और वो और सोना चाहती है। वो दोबारा कस कर आँखें बंद कर लेती है, लेकिन उसे पता है कि थोड़ी ही देर में पलंग चरमराएगा। चरमराना मतलब आवाज़ आना। एक पलंग है ना, जो बिस्तर होता है, जो खटिया होता है, वो चरमराएगा और आवाज़ आएगी, उठना नहीं है क्या? ये आवाज़ उसके पति की है, जो रोज़ सुबह उठते हैं और इसे भी उठवा देता है, उठना नहीं है क्या? पर जब कुछ देर चुप्पी बनी रही तो आंखें खोल कर देखा, बिस्तर पर वह अकेली है। वो अचानक रियलाइज़ करती है कि वो तो अकेली है बिस्तर पे। हुआ यूं कि रात ही उसका पति राजन दिल्ली गया और उसे याद ही नहीं रहा। सुबह उठी तो अचानक उसने पाया कि वो अकेली है। तो अब उठने की कोई जल्दी नहीं है। अब जब पति घर पर नहीं है, वो अपने हिसाब से उठेगी। उठने की कोई जल्दी उसे नहीं है. ഒരു സ്ത്രീയുടെ ഒരു ദിവസത്തെ ദിനചര്യയാണ് ഈ കഥ തുടങ്ങുന്നത്. അങ്ങനെയാണ്. അതിരാവിലെ ഉണർന്ന് വീട്ടുജോലികളിൽ മുഴുകുന്ന ഒരു സ്ത്രീ, പുരുഷൻ ഹസ്ബൻഡ് വീട്ടിലില്ലാത്ത ഒരു അവസരത്തിൽ തൻ്റെ രീതിയിൽ ആഗ്രഹിക്കുന്ന ഒരു സ്ത്രീയുടെ കഥയാണിത്. ഈ കഥയിൽ സ്ത്രീക്ക് പേരില്ല. കാരണം ഈ ഒരു ലേഡി എല്ലാം ഹോൾ വേൾഡിലെ ഒരു 99% സ്ത്രീകളെ പ്രതിനിധീകരിച്ചിട്ടുള്ള ഒരു ക്യാരക്ടറാണ്. ഈ ഒരു പാട്രിയാർക്കൽ സൊസൈറ്റിയിൽ ഒരു കുടുംബത്ത് സ്ത്രീ പുരുഷന് രണ്ട് രീതിയിലുള്ള ജീവിതം ആസ്വദിക്കാനുള്ള രണ്ട് ചെറിയ ലൈഫിലെ ചെറിയ ചെറിയ ആഗ്രഹങ്ങൾ ആസ്വദിക്കുന്നത് രണ്ട് രീതിയിലാണ്, പുരുഷനും സ്ത്രീയും. ഈ കഥ തുടങ്ങുന്നത് അങ്ങനെയാണ്. आँख खुलते ही आदतन नज़र सबसे पहले कलाई पर बंधी घड़ी पर गई. सिर्फ 6:30 बजे थे. उसने फ़ौरन दोबारा कस कर आँखें बंद कर ली और इंतज़ार करने लगी
कि अब पलंग चरमराएगा और आवाज़ आएगी, उठना नहीं है क्या। पर जब कुछ देर चुप्पी बनी रही तो आंखें खोल कर देखा, बिस्तर पर वह अकेली है। अरे हाँ, रात ही तो राजन दिल्ली गया है, याद ही नहीं रहा, तो अब उठने की कोई जल्दी नहीं है। उसने ढेर सारी हवा गालों में भरकर लंबी सांस छोड़ी और पूरे बिस्तर पर लोट लगा गई। दूसरे सिरे पर जाकर मुंह पर बाँह रख कर लेटी तो कानों में घड़ी की टिक टिक बज उठी। वह मुस्कुरा दी। उसे कलाई पर घड़ी बांधकर सोने की आदत है। रोज राजन चिढ़कर कहता है, यह क्या सारी रात कान के पास टिक टिक होती रहती है, इसे उतारो ना। उसने मुंह पर से बाँह हटा ली, तकिया खींचकर पेट के नीचे दबा लिया और लंबे चौड़े पलंग पर बाहें फैलाकर औंधी लेट गई। ओह, सुबह देर तक सोने में कितना आनंद आता है। राजन होता है तो सुबह 6 साढ़े 6 से ही खटर पटर शुरू हो जाती है। अब देखिए, ढेर सारी हवा गालों में भर कर वो औरत पूरे बिस्तर पर लोट लगा जाती है, मतलब बिस्तर के एक सिरे से दूसरे सिरे तक लोट जाती है। ये ऐसी हरकत है जो वो उस समय नहीं करती जब उसके पति घर पर होते हैं। ये ज़िंदगी को पूरे तरीके से जीने का एक ढंग है, अपने तरीके से जीने का। वो कलाई पर वो हमेशा घड़ी बांधती है, व्रिस्ट वॉच वो हमेशा बांधती है। उसे उसकी टिक टिक आवाज़ अच्छी लगती है, लेकिन उसकी यही आदत उसके पति को बहुत बुरा लगता है। वो कहते हैं, यह क्या सारी रात कान के पास टिक टिक होती रहती है, इसे उतारो ना। उसने मुंह पर से बाँह हटा ली, तकिया खींच कर पेट के नीचे दबा लिया और लंबे चौड़े पलंग पर बाहें फैलाकर औंधी लेट गई। ओह, सुबह देर तक सोने में कितना आनंद आता है। एक छोटी सी बात है, उसकी ये इच्छा कि वो भी सुबह देर तक सोए। ये तब मुमकिन नहीं है जब उसके पति राजन घर पर होते हैं, क्योंकि वो सुबह से ही 6:30 6:30 से ही खटर पटर शुरू कर देते हैं. ഒരു സ്ത്രീക്ക് അതിരാവിലെ അല്പനേരം ഒന്ന് ഉറങ്ങണമെന്നുള്ളൊരാഗ്രഹം, അത് നടക്കാത്ത ഒരു ദാമ്പത്യ ജീവിതം നയിക്കുന്ന ഒരു സ്ത്രീ. ഹസ്ബൻഡ് വീട്ടിലുണ്ടെങ്കിൽ 6 മണി തൊട്ടേ ഇങ്ങനെ എന്തെങ്കിലും സൗണ്ട് ഉണ്ടാക്കി എണീക്കേണ്ടി വരുന്നൊരവസ്ഥ. ഇന്ന് രാജൻ ഹസ്ബൻഡ് ഇല്ല. അപ്പോൾ ആ ഒരു ഇതെല്ലാം പ്രതീകാത്മകമാണ്. ആ കട്ടിലിൽ കിടന്ന് ഹസ്ബൻഡ് ഇല്ല എന്നുള്ളൊരു ബോധം വന്നപ്പോൾ തൻ്റേതായ രീതിയിൽ ജീവിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്ന അവർ ആ കട്ടിലിൽ ഒരു വശത്തു നിന്ന് മറ്റേ വശത്തേക്ക് ഉരുളുന്നു. തൻ്റെ ഇഷ്ടത്തിന് വിസ്തരിച്ച് ആ കട്ടിലിൽ കിടക്കുന്നു. എന്നുവെച്ചാൽ ഇത് ഒരു പുരുഷൻ ഉള്ളപ്പോൾ ഇവർക്ക് ആ സ്പേസ് ജീവിതത്തിൽ ആ ഒരു സ്പേസ് കിട്ടാതെ വരുന്നൊരവസ്ഥ. അത് ഒരു ദിവസം കിട്ടിയപ്പോൾ അത് ആസ്വദിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്ന ഒരു സ്ത്രീ, അതാണ് ഇതിലെ ഈ കഥാപാത്രം. वह सारी रात कान के पास टिक टिक होती रहती है, उसे उतारो ना. അവർ വാച്ച് കെട്ടുന്ന ആ ഒരു ശീലമുണ്ട് അവർക്ക്. ഹസ്ബൻഡിന് അത് ഇഷ്ടമല്ല. അതിരാവിലെ എണീക്കുന്ന ശീലം ഭർത്താവിന്. ഇവർക്ക് അല്പനേരം കൂടെ ഒന്ന് കിടക്കണമെന്ന്, ആസ്വദിച്ച് കിടക്കണമെന്നൊരാഗ്രഹം. അത് ഇന്ന് സാധ്യമാവുകയാണ്. चाय नाश्ते की तैयारी, दोपहर का खाना साथ में और 8 बजे राजन दफ्तर के लिए रुखसत. न जाने राजन को जल्दी उठने का क्या मर्ज है. खैर आज वह स्वतंत्र है, जो चाहे करे. उसने शरीर को ढीला छोड़ दिया और दोबारा सोने की तैयारी करने लगी. फिर आँख खुली तो 8:30 बज चुके थे. उसने एक प्याला चाय बनाई और खिड़की का पर्दा हटाकर बाहर झांकने लगी. दूर तक धुंध छाई थी. आज ज़रूर बरसात होगी, उसने सोचा. उसे धुंध बहुत भली लगती है. जब मालूम नहीं पड़ता वहाँ कुछ दूर पर क्या है, तो अनायास आशा होने लगती है कि कोई अनुपम और मोहक वस्तु होगी. मैं भी खूब हूँ, उसने मुस्कुरा कर सोचा. मुझे धुंध में खुलापन लगता है और सूर्य के प्रकाश में घुटन. तो आज क्या है,
रोज की तरह जब उसके पति पास होते हैं तो चाय नाश्ते की तैयारी, दफ्तर जाने की तैयारी, ये सब होता रहता है। लेकिन आज वो अकेली है तो उसने शरीर को ढीला छोड़ दिया, रिलैक्स किया और वो दोबारा सोने की तैयारी करने लगी। और कितने बजे तक सोई? 8:30 बजे तक। फिर उठकर एक प्याला चाय बनाई और खिड़की का पर्दा हटाकर बाहर झांकने लगी। ये ज़िंदगी की छोटी छोटी लग्जरीज़ हैं एक स्त्री के लिए, जहाँ सुबह उठते ही पुरुष के हाथ में चाय का प्याला मिलता है, जहाँ पुरुष समाचार पत्र पढ़ता है आराम से, अपनी मर्जी से जीवन जीता है, वहाँ एक मेजॉरिटी स्त्रियाँ, हालांकि आजकल हालात बहुत बदले हैं लेकिन फिर भी आज भी ज़्यादातर घरों में यही होता है। तो आज ये जो हमारी जो कैरेक्टर है, ये जो स्त्री है, वो 8 साढ़े 8 बजे तक सोती है, एक प्याला चाय बनाती है, खिड़की का पर्दा हटाकर बाहर झांकने लगती है और क्या देखती है? धुंध छाई हुई है। धुंध में है कि आप कुछ देख नहीं पाते, उस पार क्या है। जो सूर्य के प्रकाश में जो दिखाई देता है वो धुंध में नहीं दिखाई देता। तो वो इसे पसंद है क्योंकि उसे लगता है कोई अनुपम और मोहक वस्तु धुंध के उस तरफ होगी। ഇതാണ് ഈ ഒരു ദിവസം ഈ സ്ത്രീ ചെയ്തത്. രാവിലെ ഹസ്ബൻഡ് ഉണ്ടെങ്കിൽ ചായ ഉണ്ടാക്കുക, ബ്രേക്ക്ഫാസ്റ്റ് ഉണ്ടാക്കുക, ജോലിക്ക് പോകുന്ന തിരക്ക്, ആ തിരക്ക് ഈ തിരക്ക്. ഇന്ന് അവർ വളരെ റിലैक्स्ड ആയിട്ട് शरीर को ढीला छोड़ दिया, दोबारा सोने की तैयारी करने लगी. അവർ ഒന്നുകൂടെ ഒന്ന് മയങ്ങാൻ ആഗ്രഹിച്ചു. 8:30 വരെ ഉറങ്ങി. പിന്നീട് എണീറ്റ് ഒരു കപ്പ് ചായ വളരെ റിലാക്സ്ഡ് ആയിട്ട് खिड़की का पर्दा हटाकर ജനലിലെ ആ കർട്ടനൊക്കെ മാറ്റി സമാധാനത്തിൽ വെളിയിലത്തെ സൗന്ദര്യമൊക്കെ ആസ്വദിച്ച് കുടിക്കാൻ തുടങ്ങി. ഇതിന്നും പല കുടുംബങ്ങളിൽ സ്ത്രീകൾക്ക് പറ്റാത്തൊരു സിറ്റുവേഷനാണ്. നമ്മുടെ ഈ ഒരു പാട്രിയാർക്കൽ സൊസൈറ്റിയിൽ ഈ രാവിലെ എണ്ണീറ്റ് നമ്മൾ വീടുകളിൽ ശ്രദ്ധിച്ചാലറിയാം, പുരുഷന്മാരുടെ കയ്യിൽ ചായയുടെ കപ്പ് കിട്ടുകയും അവർ ന്യൂസ് പേപ്പർ വായിച്ച് ആസ്വദിച്ച് ലൈഫ് മുന്നോട്ട് നീങ്ങുകയും സ്ത്രീകൾക്ക് ആ ഒരു കപ്പ് ചായ പോലും സമാധാനത്തിൽ കുടിക്കാൻ പറ്റാത്തൊരു സിറ്റുവേഷൻ. ഇപ്പോൾ ഒരുപാട് സിറ്റുവേഷൻസ് മാറിയിട്ടുണ്ട്, പക്ഷേ എന്നിരുന്നാലും മെജോറിറ്റി ഇപ്പോഴും ഇതേ രീതിയിലാണ്. നമ്മുടെ സൊസൈറ്റിയിൽ അങ്ങനെ ഒരു കണ്ടീഷനിങ് ആയിട്ടുണ്ട്. मैं भी खूब हूँ, उसने मुस्कुरा कर सोचा. मुझे धुंध में खुलापन लगता है और सूर्य के प्रकाश में घुटन. എൻ്റെ സ്വഭാവം നോക്കി അവർ പറയണേ, എനിക്കിങ്ങനെ ഈ മൂടൽമഞ്ഞാണ് ഇഷ്ടം. ധുന്ത് എന്ന് പറയുമ്പോൾ മൂടൽമഞ്ഞ്. കാരണം ഈ മൂടൽമഞ്ഞിൻ്റെ അപ്പുറത്ത് എന്തോ മോഹക് ഓർ അനുപം വസ്തു ഉണ്ടെന്നുള്ളൊരു തോന്നലാണ് എനിക്ക്. എല്ലാവർക്കും സൂര്യത്തിൻ്റെ പ്രകാശത്തിൽ എല്ലാം ക്ലിയറായിട്ട് കാണുന്ന സീൻസ് എല്ലാം ക്ലിയറായിട്ട് കാണുന്നതാണ് ഇഷ്ടമെങ്കിൽ मुझे क्या पसंद है? धुंध पसंद है, क्योंकि मुझे लगता है कोई अनुपम और मोहक वस्तु उसके पीछे होगी. चाय नाश्ते की तैयारी, दोपहर का खाना साथ में और 8 बजे राजन दफ्तर के लिए रुखसत. न जाने राजन को जल्दी उठने का क्या मर्ज है. खैर, आज वह स्वतंत्र है, जो चाहे करे. उसने शरीर को ढीला छोड़ दिया और दोबारा सोने की तैयारी करने लगी. फिर आंख खुली तो 8:30 बज चुके थे. उसने एक प्याला चाय बनाई और खिड़की का पर्दा हटाकर बाहर झांकने लगी. दूर तक धुंध छाई थी. आज ज़रूर बरसात होगी, उसने सोचा. उसे धुंध बहुत भली लगती है. जब मालूम नहीं पड़ता वहाँ कुछ दूर पर क्या है तो अनायास आशा होने लगती है कि कोई अनुपम और मोहक वस्तु होगी. मैं भी खूब हूँ, उसने मुस्कुरा कर सोचा. मुझे धुंध में खुलापन लगता है और सूर्य के प्रकाश में घुटन. चाय पीकर गर्म पानी से देर तक नहाया जाए, उसने सोचा और बाल्टी भरने लगी. फिर ठंडे पानी की फुहार ही ऊपर छोड़ ली और एक गज़ल गुनगुना उठी. बड़े तौलिए से खूब रगड़ कर बदन पोंछा. आज एक अद्भुत स्फूर्ति और उत्साह का अनुभव हो रहा है. नीले रंग का कुर्ता और चूड़ीदार पजामा पहना तो नीले रंग की बिंदी माथे पर लगाने को हाथ बढ़ गया. फिर न जाने क्या सोचकर उसे छोड़ दिया और बड़ी सी हरी बिंदी लगा ली.
राजन होता तो कहता, नीले पर हरा क्या तुक है। उसने दर्पण में दिख रही अपनी प्रतिछाया को जबान निकाल कर चिढ़ा दिया और कहा, तुक की क्या तुक है, और खिलखिलाकर हंस पड़ी। देखिए, चाय पीने के बाद गर्म पानी से नहाने की सोचकर उसने फिर बाल्टी भरी, लेकिन फिर ठंडे पानी की फुहार अपने ऊपर छोड़ ली और गज़ल गुनगुनाने लगी और तौलिए से खूब रगड़ रगड़ कर अपना बदन पोंछा, क्योंकि आज उसके मन में एक अद्भुत स्फूर्ति और उत्साह का अनुभव हो रहा है। वो आज एक अलग तरह का फ्रीडम महसूस कर रही है। तो वो आज अपने तरीके से नहाकर काफ़ी उत्साह से, काफ़ी एक्साइटेड होकर वो नीले रंग का कुर्ता पहनती है और चूड़ीदार पजामा पहनती है नीले रंग का, और नीले रंग की बिंदी माथे पर लगाने को हाथ बढ़ गया। उसकी आदत है, नीले रंग का ड्रेस पहना है तो नीले रंग की बिंदी ही उसके साथ मैच होता है, और उसका हाथ आदत के अनुसार नीली बिंदी की ओर बढ़ जाता है। लेकिन फिर उसने न जाने क्या सोचकर उस नीली बिंदी को छोड़ दिया और बड़ी सी हरी बिंदी लगा ली। राजन होता तो कहता, नीले पर हरा क्या तुक है। अगर उसका हस्बैंड होता उस समय तो वो यही कहता, अरे नीले पर हरा, नीला ड्रेस पहने हो और हरी बिंदी लगा रहे हो, क्या तुक है, क्या कॉम्बिनेशन है। उसने दर्पण में दिख रही अपनी प्रतिछाया को जबान निकाल कर चिढ़ा दिया, कहा, तुक की क्या तुक है, और खिलखिलाकर हंस पड़ी। उसने दर्पण में देखा, मिरर में देखा अपना जो रिफ्लेक्शन, वो देख रही है वो नीली चूड़ीदार पहनी, पजामा पहनी है। वो देखती है वो नीली चूड़ीदार पजामा पहनी है और एक बड़ी हरी बिंदी लगा रही है। बिल्कुल मैच नहीं कर रहा है, लेकिन वो उसमें हैप्पी है, क्योंकि ये प्रतीकात्मक रूप से कि वो जो करती आ रही है, जो सोशल कंडीशनिंग है, उससे अलग हटकर कुछ करना चाहती थी उस दिन। इसलिए नीले ड्रेस के साथ बिल्कुल मिसमैच एक हरी बिंदी लगा ली और कहने लगी अपने आप से, ज़बान निकाल कर चिढ़ाते हुए कहने लगी, तुक की क्या तुक है। ये मृदुला गर्ग की एक फेमस डायलॉग है, तुक की क्या तुक है, क्या मैचिंग वैचिंग, अपनी ज़ിന്ദഗി अपने तरीके से ഫ്രീഡം से जियो. ഇതൊരു ഈ സ്ത്രീ കുളിച്ച് വളരെ എക്സൈറ്റഡ് ആയിട്ട് ആ ഒരു ദിവസം അവരുടെ രീതിയിൽ ജീവിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. നീല കളറിലെ ഡ്രസ്സ് ഇട്ടു, ചുരിദാർ പജാമ ഇട്ടു, അതിനൊപ്പം നീല പൊട്ടിലേക്ക് കൈ പോയി, പക്ഷേ ആ പോയ കൈ അങ്ങ് തിരിച്ചെടുത്തിട്ട് ഒരു പച്ച വലിയ പൊട്ടിട്ടു. ഒട്ടും മാച്ചിങ് അല്ല എന്നവർക്കറിയാം. പക്ഷേ അവരെ എല്ലാം മാച്ചിങ് ഇടണമെന്നൊരു റൂളും അവർ ആ ദിവസം അവരുടെ ലൈഫിൽ അപ്ലൈ ചെയ്യാൻ ആഗ്രഹിച്ചില്ല. അല്പം മിസ്മാച്ചായിട്ട് തന്നെ കിടക്കട്ടെ. തുക്ക് കി ക്യാ തുക്ക് ഹെ, എല്ലാം ഒരേപോലെ മാച്ചായി തന്നെ പോകണം ലൈഫിൽ എന്ന ഒരു നിർബന്ധം ആ ദിവസം ആ സ്ത്രീ ആ നിർബന്ധം പിടിക്കാൻ ആഗ്രഹിച്ചില്ല. और वह खिलखिलाकर हंस पड़ी. दराज खोली तो नज़र चांदी की बाली पर पड़ गई, उठाकर कानों में लटका ली. विवाह के बाद से पहननी छोड़ दी थी, नकली है ना, और ज़रूरत से ज़्यादा बड़ी, राजन कहता है. एक पुराना बैग हाथ में ले झपट कर बाहर निकल आई. विवाह से पहले उसे बड़ी बड़ी बालियां पहनना काफ़ी अच्छा लगता था, वो पसंद करती थी. लेकिन विवाह के बाद इसे पहनना छोड़ दिया. क्यों पहनना छोड़ दिया? क्योंकि राजन कहता है नकली है, ज़रूरत से ज़्यादा बड़ी है. तो ये विवाह से पूर्व जो स्त्री की छोटी छोटी इच्छाएं होती थी, जो वो पसंद करती थी, विवाह के बाद उसे तजना पड़ा. और एक पुराना बैग हाथ में लेकर चांदी की बाली पहनकर वो बाहर निकल आई. അങ്ങനെ നീല ചുടിദാറിൻ്റെ കൂടെ പച്ച പൊട്ടൊക്കെ ഇട്ട് ഡ്രോയർ തുറന്ന് നോക്കിയപ്പോൾ എന്താ കാണുന്നത്, വെള്ളിയുടെ വലിയ കമ്മലുകൾ, സിൽവർ ഓർണമെൻറ്റ്സാണ്, വലിയ കമ്മലുകൾ, ബാലി. അത് ഇടാൻ അവർക്ക് വളരെ ഇഷ്ടമാണ്, പണ്ട് ഇഷ്ടമായിരുന്നു. പക്ഷേ വിവാഹത്തിന് ശേഷം രാജനത് ഇഷ്ടമല്ല. അതിടുമ്പം തന്നെ പറയും ഇത് ആർട്ടിഫിഷ്യലാണ്, വളരെ വലുതാണ് സൈസ്, അങ്ങനെ അവരത് ഉപയോഗിക്കാറില്ല.
ചെറിയൊരാഗ്രഹമാണ് വലിയ കമ്മലിടുന്നത്. ഇത് പല രീതിയിൽ ഈ രീതിയിലുള്ള സ്ത്രീകൾക്കുള്ള പേഴ്സണൽ താല്പര്യങ്ങൾ സ്ത്രീകൾ ത്യജിക്കാറുണ്ട് വിവാഹത്തിന് ശേഷം. ഡ്രസ്സിങ്ങിൻ്റെ കാര്യത്തിലായാലും ശരി, ഓർണമെൻറ്റ്സിൻ്റെ കാര്യത്തിലായാലും ശരി. ചില നാടുകളിലാണെങ്കിൽ വിവാഹത്തിന് ശേഷം സ്ത്രീകളുടെ പേര് വേറെ പേര് കൊടുക്കും പോലും. അൽപ്പന മിശ്രൻ്റെ കഹാനികളിൽ അങ്ങനെ കാണുന്നുണ്ട്. പെൺകുട്ടിക്ക് വിവാഹശേഷം അവർ വീട്ടുകാർ വേറെ പേരിടും. ചുരുക്കം പറഞ്ഞാൽ ആ ഹോൾ ഐഡൻറ്റിറ്റി സ്ത്രീകളുടെ നഷ്ടപ്പെടുത്തുന്ന ഒരു ട്രഡീഷൻ വിവാഹത്തിന് ശേഷം. ഇവിടെ അതുപോലെയാണ്. കമ്മലുകൾ ഇടാൻ പോലും സമ്മതിക്കാത്തത്, മനസ്സ് വരാത്തത്. കാരണം ഇടുമ്പം തന്നെ അത് കൊള്ളൂല എന്ന് ഒരാൾ പറയുമ്പോൾ, അതും സ്വന്തം ഹസ്ബൻഡ് പറയുമ്പോൾ, പിന്നെ അത് ഉപയോഗിക്കാതെ വരിക. പക്ഷേ ഇന്നേ ദിവസം പച്ചപ്പൊട്ടും നീല വസ്ത്രവും ഇട്ട് ടോട്ടൽ മിസ്മാച്ച് ആയിട്ട്, എന്നുവെച്ചാൽ എല്ലാ ഈ അരുത് എന്ന് പറയുന്ന ഈ ഒരു കണ്ടീഷനിങ്ങിൽ നിന്ന് ഒന്ന് മാറി ഇന്നേ ദിവസം ഒന്ന് ചിന്തിക്കാൻ വേണ്ടി തൻ്റെ ആഗ്രഹത്തിനൊത്ത വലിയ കമ്മലൊക്കെ ഇട്ട് ഒരു പുരാണ ബാഗ് ഹാത്ത് മേ ലേക്കർ വോ झपट कर बाहर निकल आई. പെട്ടെന്ന് പുറത്തോട്ട് പോയി. बाहर निकली तो बरामदे में क्या देखती है? बरामदे में मुंडू बैठा आराम से सिगरेट फूंक रहा था राजन की. उसे देखते ही हथेली में छिपा बड़ी संजीदगी से बोला, खाना क्या बनाऊं? कुछ नहीं, उसने कहा. नहीं खाएंगे, तुम्हारी छुट्टी. अब देखो, बाहर मुंडू घर का नौकर सिगरेट फूंक रहा था, वो भी उसके पति के राजन की. और जैसे ही इसे देखा उसने हथेली में सिगरेट को छिपा लिया और बड़ी संजीदगी से पूछने लगा, खाना क्या बनाऊं? ये पति के एक दिन ना होने की खुशी में थी. उसने कहा, कुछ नहीं, नहीं खाएंगे, तुम्हारी छुट्टी. वो चाहती थी कि नौकर की भी छुट्टी हो जाए. उस दिन जो चली आ रही जो टाइम टेबल है उसे बदलना चाहती थी, खुद का भी और नौकर को भी छुट्टी दे दिया. लेकिन सुनते ही मुंडू घबरा गया. मुंडू की घबराई सूरत देखकर वो हंस पड़ी और बोली, मेरा मतलब जो तुम्हें अच्छा लगे बना लो, तुम्हें ही खाना है, चाहे खाओ चाहे छुट्टी मनाओ. मतलब मैं क्या कहती हूँ मुंडू, मेरा मतलब ये है मुंडू कि जो तुम्हें अच्छा लगे बना लो, तुम्हें ही खाना है, चाहे खाओ चाहे छुट्टी मनाओ. ജോലിക്കാരൻ മുണ്ടു ആക്ച്വലി പേടിച്ചുപോയി. കാരണം ഈ സിഗരറ്റ് വലിക്കുന്നത് കണ്ടത് കാരണമാണോ ഇങ്ങനെ പറഞ്ഞതെന്ന് അയാൾക്ക് മനസ്സിലായില്ല. പക്ഷേ ഇവിടെ ഈ സ്ത്രീ ഉദ്ദേശിച്ചത്, ഞാൻ ഇന്ന് ഭക്ഷണത്തിനില്ല, നിനക്ക് ഇഷ്ടമുള്ള ചെയ്യാം, വേണേ ഭക്ഷണം ഉണ്ടാക്കാം, വേണേ ഉണ്ടാക്കാതിരിക്കാം, എന്തുണ്ടാക്കിയാലും സ്വന്തമായി കഴിക്കണം. എന്നുവെച്ചാൽ എനിക്ക് കിട്ടിയ ഒരു ഫ്രീഡത്തിൻ്റെ ഒരു പങ്ക് ജോലിക്കാരനും കൊടുക്കുന്നു. കാരണം ഇത് രണ്ടും ഇതാണ്. ഇപ്പോൾ ജോലിക്കാരനായാലും സ്ത്രീ ആയാലും ഇത് മാർജിനലൈസ്ഡ് ആണ്. അവർക്ക് അവരുടേതായ വോയിസ് ഇല്ല. അപ്പോൾ ഇന്ന് സ്ത്രീക്ക് സ്വാതന്ത്ര്യം കിട്ടിയ ദിവസമാണ്. ആ ഒരു സ്വാതന്ത്ര്യത്തിൻ്റെ ഒരു പങ്ക് മുണ്ടൂനും ഇരിക്കട്ടെ, ജോലിക്കാരനും ഇരിക്കട്ടെ. അതുകൊണ്ടാണ് ഇങ്ങനെ പറയുന്നത്, തുമ്ഹാരി ഛുട്ടി, തുമേ ജോ മർസി ആയേ കറോ, നിനക്ക് ഇഷ്ടമുള്ള ചെയ്യാം. ക്യോं ക്യാ ഹേ, തുമേ ഹി ഖാന ഹേ, ജോ തുമേ അച്ഛാ ലഗെ ബനാ ലോ. അപ്പോൾ ഇന്നത്തെ ഈ ഒരു സ്വാതന്ത്ര്യം നിനക്കും തരുന്നു. അതാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. തുമേ ഖാന ഹേ, ചാഹെ ഖാओ ചാഹെ ഛുട്ടി മനാओ. നിനക്കും ഇനി ഭക്ഷണം ഉണ്ടാക്കാതെ വെറുതെ ഇരിക്കാൻ ആഗ്രഹമെങ്കിൽ നീ അങ്ങനെ തന്നെ ചെയ്തോ. बिना यह चिंता किए कि ठीक कहाँ जाएगी या क्या करेगी, वह सड़क पर कुछ दूर चलती चली गई. बस इतना जानती है कि आज का दिन यूं ही नहीं जाने देगी. कुछ तय करने से पहले बारिश शुरू हो गई. ये देखिए, बिना चिंता किए कि कहाँ जाएगी क्या करेगी, बस यूं ही सड़क पर चलती चली गई. ये अक्सर स्त्रियां नहीं करती. बिना किसी लक्ष्य के सोचे समझे बाहर नहीं निकलती. और ये बनाई जो रूटीन है उसे तोड़ने के क्रम में वो यूं ही बैग लेकर निकल गई. उसे ये नहीं पता कि वो कहाँ जाएगी क्या करेगी. बस इतना जानती थी कि आज का दिन यूं ही नहीं जाने देगी. आज का दिन उसे जो स्वतंत्रता मिला है अपने हिसाब से जीने का, वो उसका भरपूर आनंद लेगी. उसे बस इतना ही पता था. कुछ तय करने से पहले बारिश शुरू हो गई. उसने कुछ दूर भागकर टैक्सी को आवाज़ लगाई और
ഈ ഒരു പ്രതീക്ഷയിൽ ഇറങ്ങി. എവിടെ പോകുന്നു, എന്തിനു പോകുന്നു, അങ്ങനെയുള്ളൊരു മുന്നൊരുക്കങ്ങളുമില്ല. ഇന്നത്തെ ദിവസം ഞാൻ എൻ്റെ രീതിയിൽ ജീവിക്കും എന്ന് തീരുമാനമെടുത്ത അവർ വെളിയിലിറങ്ങി കുറേ ദൂരെ നടന്നു. അപ്പോഴത്തേക്കിന് ബാരിഷ് ശുരു ഹോ ഗയി, മഴ വന്നു. उसने कुछ दूर भागकर टैक्सी को आवाज़ लगाई। उसने कुछ दूर भागकर टैक्सी को आवाज़ लगाई और भीतर घुसकर सोचने लगी, जब टैक्सी ली है तो कहीं न कहीं जाने को कहना पड़ेगा। जहांगीर आर्ट गैलरी, उसने जो सबसे पहले मुंह में आया कह दिया। और देखिए, टैक्सी में घुस गई, टैक्सी में बैठ गई, तब उसे लगा कि कोई तो जगह कहना पड़ेगा टैक्सी वाले से। और जो उसके मुंह में आया जहांगीर आर्ट गैलरी। शायद कोई सबकॉन्शियस माइंड में इस आर्ट गैलरी को, इस कला प्रदर्शन को देखने की इच्छा उसके मन में रही होगी, और जो वह न कर पाई हो राजन के साथ, तो इसलिए वो टैक्सी में बैठ गई और अचानक उसके मुंह से निकला ജഹാംഗീർ ആർട്ട് ഗാലറി. ടാക്സിയിൽ ഇരുന്ന് കഴിഞ്ഞാണ് അവർ ചിന്തിക്കുന്നത്, എവിടെങ്കിലും പോകണമെന്ന് പറയണമല്ലോ. ആ സമയത്ത് തോന്നിയൊരു പേരാണ് ജഹാംഗീർ ആർട്ട് ഗാലറി. അങ്ങനെ ആ സമയത്ത് യാദൃശ്ചികമായി വായിൽ നിന്ന് അങ്ങനെയാണ് ഇറങ്ങിയത്. उसने कुछ दूर भागकर टैक्सी को आवाज़ लगाई और भीतर घुसकर सोचने लगी, जब टैक्सी ली है तो कहीं ना कहीं जाने को कहना पड़ेगा। जहांगीर आर्ट गैलरी, उसने जो सबसे पहले मुंह में आया कह दिया। और वहाँ जहांगीर आर्ट गैलरी जाकर क्या देखती है, गैलरी में किसी आधुनिक चित्रकार की प्रदर्शनी हो रही थी। विशेष कुछ समझ में नहीं आया, पर आनंद अवश्य आया। आज कुछ भी करने में आनंद आ रहा है। एक चित्र के आगे वह काफ़ी देर खड़ी रही। देखा, पूरे कैनवास पर रंग बिरंगी रेखाएं इधर उधर दौड़ी चली आ रही हैं। देखिए, गैलरी में पहुंची, आर्ट गैलरी है, मॉडर्न आर्ट है। उसे देखकर उसे विशेष कुछ समझ नहीं आया, लेकिन आज उसे जो भी वो कर रही थी उसमें आनंद आ रहा था. ഒരു സ്വാതന്ത്ര്യം കിട്ടിയ, ഒരു സ്വന്തമായിട്ട് വെളിയിൽ പോയി ആസ്വദിക്കുന്ന ആ ഒരു സ്ത്രീക്ക് ആ ആർട്ട് ഗാലറിയിൽ കണ്ട ആർട്ട് കണ്ടിട്ട് പ്രത്യേകിച്ചൊന്നും മനസ്സിലായില്ലെങ്കിലും ഒരു പ്രത്യേക ആനന്ദം ലഭിക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. വെറുതെ ഇങ്ങനെ അതെല്ലാം ഒന്ന് നോക്കി. एक चित्र के आगे वह काफ़ी देर खड़ी रही. ഒരു പർട്ടിക്കുലർ പെയിൻറ്റിങ് അവരുടെ ശ്രദ്ധയിൽപ്പെട്ടത് पूरे कैनवास पर रंग बिरंगी रेखाएं इधर उधर दौड़ी चली जा रही हैं. ഹോൾ ക്യാൻവാസിൽ കുറേ കളർഫുൾ ലൈൻസ് അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും തലങ്ങും വിലങ്ങും. അതാണൊരു മോഡേൺ ആർട്ട്. अरे, उसने सोचा, यह तो बिल्कुल मेरे कुर्ते की तरह है. वह ज़ोर से हंस पड़ी, इतनी ज़ोर से कि पास खड़ा एक दड़ियल उसे घूरने लगा. कहीं यही तो चित्रकार नहीं है? बेचारा, ज़रूर चित्र अत्यंत त्रासद रहा होगा. उसने चेहरा गंभीर बनाया और दड़ियल के पास जाकर विनम्रता से कहा, सॉरी, और बाहर निकल आई. और उसने जब आर्ट गैलरी में देखा कि एक पेंटिंग उसके कुर्ते की तरह ही है, टेढ़ी मेढ़ी रेखाएं रंग बिरंगी यूं ही खींची हुई हैं, कोई अर्थ नहीं निकल रहा है, तो वो ज़ोर से हंस पड़ी. इतनी ज़ोर से कि पास खड़ा एक दड़ियल उसे घूरने लगा. एक दाढ़ी वाला आदमी खड़ा था और वो उसे घूरने लगा. घूरना मतलब स्टेयर करना, तुरच नोकगा. कहीं यही तो चित्रकार नहीं है? बेचारा, ज़रूर चित्र अत्यंत त्रासद रहा होगा. अब उसे ये शंका होती है कि कहीं ये वो आर्टिस्ट नहीं है जिसने इस पेंटिंग को बनाया हो और मुझे इस प्रकार उस पेंटिंग को देखकर, हंसते देखकर शायद उसे बुरा लगा हो. तो वो पास जाकर बड़ी विनम्रता से सॉरी कहती है. അവർക്ക് ഡൗട്ട് തോന്നി. അവർ ഈ പെയിൻറ്റിങ് കണ്ട്, അവർ ആക്ച്വലി ആ പെയിൻറ്റിങ് കണ്ട് ചിരിച്ചത് വേറെ ഒന്നും കൊണ്ടല്ല, അവരുടെ കുർത്തിയെ പോലെ തന്നെ ആ പെയിൻറ്റിങ്ങിൽ ഒരു മീനിങ്ലെസ് ആയിട്ടുള്ളൊരു തോന്നി, അതുകൊണ്ടാണ് ചിരിച്ചത്. ആ തുറന്ന് ചിരിച്ചത്, പൊട്ടിച്ചിരിച്ചത് രാജൻ്റെ കൂടെ അല്ലാത്തത് കാരണമാണ്. അവരുടെ സെൽഫാണിത്. മറ്റേത് സോഷ്യൽ കണ്ടീഷനിങ് കാരണം വെളിയിൽ പോകുമ്പോൾ ഇവർ വളരെ സോഫ്റ്റ് സ്പോക്കണായിട്ടും ലൗഡായിട്ട് ചിരിക്കാറില്ല. അത് ചിരിക്കാൻ പാടില്ല സ്ത്രീകൾ, മന്ദസ്മിതം വരെ ആകാവൂ, അങ്ങനെ കണ്ടീഷൻഡാണ്. പക്ഷേ ഇപ്പം ഈ ചിത്രം കണ്ടപ്പോൾ അവർ ഒറ്റയ്ക്കുമാണ്, അവരിന്ന് നല്ല മൂഡിലാണ്, അവരങ്ങ് അവരുടെ സെൽഫ് പുറത്തു വരികയാണ്, അവർ ലൗഡായിട്ട് ചിരിക്കുകയാണ്.
അവർ ആ സമയത്തൊരു അൺകൾച്ചേർഡ് ഫീലിംഗ് വരെ അവരുടെ ഉള്ളിൽ വന്നു. അപ്പോൾ ആ ദാടിക്കാരൻ തുറിച്ച് നോക്കിയപ്പോൾ ഇവർക്ക് പിന്നീടൊരു സംശയം തോന്നി, അദ്ദേഹമാണോ ഇനി പെയിൻറ്റർ. അതുകൊണ്ട് വളരെ വിനയത്തോടെ അദ്ദേഹത്തിൻ്റെ അടുത്ത് നിന്ന് ഇവർ സോറി പറയും. बाहर आकर ख्याल आया, हो सकता है वह कलाकार ना हो, उद्योगपति हो। दो किस्म के इंसान ही दाढ़ी रखने का साहस कर सकते हैं, कलाकार और सामंत। सामंत अब रहे नहीं, उनका स्थान उद्योगपतियों ने ले लिया है। तब तो दिन भर यही सोचता रहेगा, उसने सॉरी क्यों कहा। उसमें भी नफ़े की गुंजाइश ढूंढता रहेगा। वह दूने वेग से हंस दी। और आर्ट गैलरी के बाहर आने के बाद उसे लगता है कि उसने जाकर उस दाढ़ी वाले से सॉरी तो कह दिया, लेकिन अगर वो आर्टिस्ट न हो, शायद कोई उद्योगपति हो, उसके हिसाब से केवल दो ही टाइप के इंसान दाढ़ी रखने का साहस करते हैं, एक ആർട്ടിസ്റ്റ് वाले और एक സാമന്ത് जो ज़मींदार होते हैं. ഈ ഭൂ ഉടമകൾ എന്നൊക്കെ നമ്മൾ പറയില്ല. അപ്പം ആർട്ടിസ്റ്റുകളും ഈ ഭൂ ഉടമകളും ദാടി വെക്കാറുള്ളൂ. ഇത് ഇപ്പോഴത്തെ എല്ലാ കുട്ടികളും ആൺകുട്ടികൾ ദാടി വെക്കുന്നുണ്ട്, പക്ഷേ പണ്ട് അങ്ങനെ എല്ലാവരും വെക്കില്ലായിരുന്നു. അപ്പോൾ ഇത് ഒരു പ്രത്യേകിച്ച് ഈ വലിയ സാഹിത്യകാരന്മാർ, ആർട്ടിസ്റ്റ്, ഇവരൊക്കെയാണ് ദാടി വെക്കുന്നത്. അപ്പോൾ ഈ സാമന്ത ബ്രഹേനഹി ഇപ്പോൾ ഈ ഭൂ ഉടമകളൊന്നുമില്ല, അതിന് പകരം എന്താണ്, ഇൻഡസ്ട്രിയലിസ്റ്റാണ്, ഉദ്യോഗപതിയാണ്. തബ് തോ ദിൻ ഭർ യഹി സോച്താ രഹേഗാ ഉസ്നെ സോറി ക്യോ കഹാ. അപ്പോൾ ഇയാൾ ആർട്ടിസ്റ്റ് അല്ല എങ്കിൽ, എന്നെ തുറച്ചു നോക്കിയ വ്യക്തി, ഞാൻ സോറി പറഞ്ഞ ആ വ്യക്തി, ദാടിക്കാരൻ വ്യക്തി ആർട്ടിസ്റ്റ് അല്ല എങ്കിൽ, അയാൾ ഒരു ഇൻഡസ്ട്രിയലിസ്റ്റ് ആണെങ്കിൽ അയാൾ ഇപ്പോഴും അത് ചിന്തിക്കും, ഈ സ്ത്രീ എന്തിനാണ് എൻ്റെ അടുത്ത് വന്ന് സോറി പറഞ്ഞത്. ഓർ വഹ ദൂനെ വേഗ് സേ ഹസ്തി, അവൾക്ക് ഇരട്ടി ചിരി വന്നു. ഫിർ ദേഖാ ബാരിഷ് थमी हुई है, पर आकाश अब भी काफ़ी गुस्सैल नज़र आ रहा है. पूरा बरसा नहीं, उसने सोचा, और फिर सड़क थाम ली. सड़क के किनारे रेस्तरां देख याद आया कि काफ़ी ज़ोर से भूख लगी है. भीतर जाकर चटपट आदेश दे दिया, एक गर्मागर्म आलू की टिकिया और एक आइसक्रीम एक साथ. और वहाँ से बाहर निकलकर उसने देखा कि बारिश रुक गई है, लेकिन आकाश का भी गुस्सेल नज़र आ रहा है, क्रुद्ध नज़र आ रहा है, गुस्से में है, क्योंकि पूरा बरसा नहीं है. और उसने देखा एक रेस्टोरेंट है, उसे भूख लगी थी, झटपट उसने आदेश दे दिया, एक गर्मागर्म आलू की टिकिया और एक आइसक्रीम एक साथ. उसे रेस्टोरेंट में घुसकर आदेश देने में कोई देर न लगी, क्योंकि उसे उसकी पसंद अच्छी तरह मालूम है. गर्मागर्म आलू की टिकिया और एक आइसक्रीം एक साथ. അപ്പോൾ ഒരേപോലെ ഈ ചൂട് ആലൂക്കി ടിക്കിയ, അതുപോലെ ഐസ്ക്രീം, തണുത്ത ഐസ്ക്രീം, ഇത് രണ്ടും ആ റെസ്റ്റോറൻറ്റിൽ കയറി ഒറ്റയടിക്ക് ഓർഡർ ചെയ്തു. അത് യാദൃശ്ചികമായിട്ടാണ്, ഇങ്ങനെ കയറി ചെന്നു, ഇരുന്ന് വിശപ്പ് തോന്നി, അപ്പം തന്നെ അങ്ങ് ഓർഡർ ചെയ്തു. അതിലൊരു ശങ്കയുമില്ല, ഒരു ഡിലേയുമില്ല, മെനു കാർഡ് നോക്കേണ്ട കാര്യമില്ല. കാരണം ഷീ നോസ് ഹെർ ഇൻട്രസ്റ്റ്, എന്താണ് ആഗ്രഹമെന്ന് അവർക്ക് അറിയാമായിരുന്നു. रेस्तरां में गर्मागर्म आलू की टिकिया और आइसक्रीम को एक साथ ऑर्डर करते देख बैरा भी एकदम सरप्राइज्ड हो जाता है. एक साथ? बैरे ने आश्चर्य दिखाया. हाँ, कोई एतराज़ है? जी नहीं, लाया. तो वो पूछती है, क्या तुम्हें कोई एतराज़ है मैं गर्म और ठंडा एक साथ खाऊं? तो वो चटपट चला गया, जी अभी लाया. उसे ठंडा और गर्म एक साथ खाना भला लगता है. कहते हैं दांत खराब हो जाते हैं. कितना चटपट काम हो गया आज. राजन रहता है तो बढ़िया जगह बैठकर आराम से खाने की सूची देखने के बाद सोच विचार कर आदेश दिए जाते हैं. ये जब राजन के साथ आती हैं तो बैठने में ही, जगह डिसाइड करने में ही टाइम लगता है. फिर मेनू कार्ड देख कर, काफ़ी सोच विचार कर, इसके लिए ये सब एकदम चटपट हो जाता है. उसके लिए ऐसी कोई फॉर्मेलिटी नहीं है. ठंडा और गर्म एक साथ खाना पसंद करती थी, इसलिए गर्मा गर्म आलू की टिकिया और आइसक्रीम दोनों को एक साथ ऑर्डर कर दिया. और उसकी इस पसंद को देख कर इवन वो बैरा भी सरप्राइज हो जाता है.
പക്ഷേ ഇവർക്കതൊരു പ്രശ്നമല്ല. ഇവർക്ക് തണുപ്പും ചൂടും ഒരുമിച്ച് കഴിക്കാൻ ആഗ്രഹം. ഹസ്ബൻഡ് രാജൻ്റെ കൂടെ റെസ്റ്റോറൻറ്റിൽ പോവുകയാണെങ്കിൽ മെനു കാർഡ് നോക്കി ഒരു കറക്റ്റ് പ്ലേസ്, നല്ലൊരു പ്ലേസ് നോക്കി വളരെ ആലോചിച്ച് വലിയ തീരുമാനം എടുക്കുന്നത് പോലെ ആണ് ഒരു മെനു ഓർഡർ ചെയ്യുന്നത്. പക്ഷേ ഈ ലേഡി ഇന്ന് ഇൻഡിപെൻഡൻ്റായിട്ട് ഇറങ്ങിയപ്പോൾ അവർക്ക് ഇഷ്ടമുള്ള, അവരുടെ മനസ്സിൽ തോന്നിയത്, അവർക്ക് എന്ത് താല്പര്യമാണോ അത് ചൂടും തണുപ്പും ഒരുമിച്ചാണെങ്കിലും അത് കഴിച്ചാൽ പല്ലുകൾ കേടാകും, ദാന്ത് ഖരാബ് ഹോ ജാത്തെ ഹൈ, എന്നിരുന്നാലും അവരുടെ താല്പര്യം ഇന്ന് നിറവേറ്റാമെന്ന് അവർ വിചാരിക്കുന്നു. तो गर्मा गर्म आलू की टिक्की और आइसक्रीम खाने के बाद बाहर निकली तो सोचा पास किसी सिनेमा घर में पिक्चर देख ली जाए. किस्मत से अंग्रेज़ी की पुरानी मजाकिया पिक्चर मिल गई, डैनी के की. राजन कहता है, न जाने तुम्हें डैनी के कैसे पसंद है. मुझे तो उसके बचपने पर हंसी नहीं आती, पर उसे आती है, खूब आती है. फिर हंसी पर हंसी आती है, कभी कभी बेबात आती है, जैसे आज. तो उसने फिर सोचा, रेस्टोरेंट निकल, आर्ट गैलरी गई पहले, उसके बाद रेस्टोरेंट में उसके पसंद का आलू की टिक्की और आइसक्रीम को एक साथ खाया और बाहर निकली तो उसे लगा कोई पिक्चर देख ले, और देखा कि इंग्लिश की एक पुरानी फिल्म लगी है डैनी के की, जो बहुत ही फ़नी कैरेक्टर है. तो ये राजन हमेशा पूछता है कि तुम्हें इस कैरेक्टर पर, इसके अभिनय पर हंसी कैसे आती है, उसके बचपने पर हंसी कैसे आती है. पर उसे आती है, ये जो औरत है उसे इस प्रकार की फिल्में पसंद हैं, डैनी के कैरेक्टर पसंद है. कभी कभी तो बिन बात पर हंसी आ जाती है, बेबात आती है. ഇവർ റെസ്റ്റോറൻറ്റിന് വെളിയിലിറങ്ങി ഒരു പിക്ചർ കാണാമെന്ന് മനസ്സിൽ കരുതി. അപ്പോൾ ഫിലിം നോക്കുമ്പം മൂവി നടക്കുന്നത് ഡാനി കെ എന്ന് പറഞ്ഞൊരു ഇംഗ്ലീഷ് മൂവി. അതിൽ ഡാനി കെ എന്ന ക്യാരക്ടർ അവർ ഭയങ്കര കാർട്ടൂൺ ടൈപ്പ് ക്യാരക്ടറാണ്, എപ്പോഴും ഭയങ്കര ചിരിപ്പിക്കുന്ന, വലിയ അർത്ഥമൊന്നുമില്ല പക്ഷേ ഇങ്ങനെ ചിരി വരും. അപ്പോൾ ഇവർക്കത് ഇഷ്ടമാണ്, വെറുതെ അങ്ങ് ചിരിക്കുക, അത് താല്പര്യമുള്ള കൂട്ടത്തിലാണ്. പക്ഷേ രാജൻ അതൊട്ടും ഇഷ്ടമല്ല. ഇങ്ങനത്തെ ഫണ്ണി ക്യാരക്ടേഴ്സുള്ള ഫിലിം രാജൻ ചോദിക്കാറുണ്ട്. ഇവരുടെ ഹസ്ബൻഡ് ചോദിക്കും, എങ്ങനെ ഇങ്ങനത്തെ ഇതൊക്കെ കണ്ട് ചിരിക്കാൻ തോന്നുന്നു നിനക്ക്. പക്ഷേ ഈ ലേഡിക്ക് ചിരി വരുമെന്ന് മാത്രമല്ല, വെറുതെ വെറുതെ ചിരി വരും. ആ ഡാനിക്കയുടെ ക്യാരക്ടറിനെ കാണുമ്പോൾ തന്നെ അവർക്ക് ചിരി വരും. खाकर बाहर निकली तो सोचा पास किसी सिनेमा घर में पिक्चर देख ली जाए. किस्मत से अंग्रेजी की पुरानी मजाकिया पिक्चर मिल गई, डैनी के की. राजन कहता है, न जाने तुम्हें डैनी के कैसे पसंद है. मुझे तो उसके बचपने पर हंसी नहीं आती, पर उसे आती है, खूब आती है. फिर हंसी पर हंसी आती है, कभी कभी बेबात आती है, जैसे पिक्चर के दौरान वह आज और दिनों से ज़्यादा ठहाके लगा रही थी. पास बैठे आदमी की सूरत अंधेरे में दिख नहीं रही थी, पर हंसी की आवाज़ ज़रूर सुनाई पड़ रही थी. पता लग रहा था हंसने में वह उससे 2 कदम आगे है. अदाकार की एक खास बेचारगी की मुद्रा पर वे इतनी ज़ोर से हंसे कि उनके हाथ आपस में टकरा गए. सॉरी कहने के इरादे से एक दूसरे की तरफ मुड़े, पर माफ़ी मांगने के बजाय एक ठहाका और लगा गए. पिक्चर देखने बैठी तो वो और दिनों से ज़्यादा ज़ोर ज़ोर से हंसने लगी. उसकी पसंद की पिक्चर देखने वो गई और उसे ज़ोर से हंसी भी आ रही थी, और वो किसी तरह की पाबंदी महसूस नहीं कर रही थी, वो हंस रही थी. और पास बैठे आदमी भी, उसकी सूरत दिखाई नहीं दे रही थी, उसकी शक्ल दिखाई नहीं दे रही थी, लेकिन इतना ज़रूर वो जानती थी कि वो भी हंस रहा है. इतना ही नहीं, पता लग रहा था हंसने में वह उससे 2 कदम आगे है. अदाकार की एक खास बेचारगी की मुद्रा पर वे इतने ज़ोर से हंसे कि दोनों के हाथ आपस में टकरा गए. ഇവർ ഫിലിം കാണാൻ പോയി, ചിരിക്കാനുള്ളൊരു ഫിലിമായിരുന്നു. രാജന് അങ്ങനത്തെ മൂവി ഇഷ്ടമേ അല്ല. ഇവർക്ക് ആ ഒരു ആക്ടറിൻ്റെ മൂവി ഇഷ്ടമാണ്. അപ്പം ചിരിക്കാനുള്ള സന്ദർഭം വന്നപ്പോൾ ഇവർ പൊട്ടിച്ചിരിക്കും. പിന്നീടാണ് ശ്രദ്ധിക്കുന്നത് അടുത്തിരിക്കുന്ന വ്യക്തി, ആ മൂവി കാണാനിരിക്കുന്ന വ്യക്തിയും വളരെ ഒരു ചിരി ഇഷ്ടപ്പെടുന്ന ഒരു വ്യക്തിയാണ്. അയാളും പൊട്ടിച്ചിരിക്കുന്നുണ്ട്.
അപ്പോൾ ആ ഒരു ഫിലിമിൽ ആ ഒരു ആക്ടറിൻ്റെ ഒരു പ്രത്യേക ബേചാർഗി കി മുദ്ര എന്ന് വെച്ചാൽ ഒരു വല്ലാതെ ഇങ്ങനെ ഇരിക്കുന്ന ഒരു സീൻ കണ്ടപ്പോൾ ഇവർ രണ്ടുപേരും വല്ലാതെ പൊട്ടിച്ചിരിച്ചു. और इनके हाथ आपस में टकरा गए. ആ ചിരിയിൽ ഇവരുടെ രണ്ടുപേരുടെയും കൈകൾ പരസ്പരം സ്പർശിച്ചു. സോറി कहने के इरादे से एक दूसरे की तरफ मुड़े. അപ്പോൾ യൂഷ്വലി നമ്മൾ അങ്ങനെ സംഭവിക്കുകയാണെങ്കിൽ സ്ട്രേഞ്ചേഴ്സാണ്, അറിയാതെ കൈ മുട്ടിപ്പോയാൽ ഫോർമാലിറ്റിക്ക് വേണ്ടി സോറി പറയും. അപ്പോൾ ഇവർ രണ്ടുപേരും അങ്ങനെ സോറി പറയാൻ വേണ്ടി അങ്ങോട്ട് ചെന്നു. पर माफ़ी मांगने के बजाय एक ठहाका और लगा गए. പക്ഷെ സോറി പറയാനായിട്ട് തിരിഞ്ഞ രണ്ടുപേരും പിന്നെ ഒന്നുകൂടെ അങ്ങ് പൊട്ടിച്ചിരിക്കുകയാണ് ഉണ്ടായത്. उसके बाद हर बार यही हुआ. हंसी आने पर वे अनायास एक दूसरे को देखते और मिलकर हंसते. खेल खत्म होने पर एक साथ बाहर निकले तो देखा 4:30 बजे ही काफ़ी अंधेरा हो चला है. आकाश यूं तना खड़ा है कि अब बरसा अब बरसा. और फिल्म രണ്ടുപേരും വളരെ ആസ്വദിച്ച് ചിരിക്കാനുള്ള ഫിലിമായിരുന്നു. രണ്ടുപേരും സ്ട്രേഞ്ചേഴ്സാണ്, ഒരു പരിചയവുമില്ല. സിനിമ കണ്ട് വെളിയിലിറങ്ങിയപ്പോൾ ഏകദേശം 4-4:30 ആയിരിക്കുകയാണ്. പക്ഷേ ആകാശം അങ്ങ് ഇരുണ്ട് മൂടിയിരിക്കുകയാണ്. ऐसा लग रहा था अब बरसा अब बरसा, ഇപ്പം മഴ പെയ്യും എന്ന രീതിയിൽ ആകാശം മൂടി മറിഞ്ഞ് ഇരിക്കുകയായിരുന്നു. एक दूसरे की तरफ मुड़े पर माफ़ी मांगने के बजाय एक ठहाका और लगा गए. उसके बाद हर बार यही हुआ. हंसी आने पर वे अनायास एक दूसरे को देखते और मिलकर हंसते. खेल खत्म होने पर एक साथ बाहर निकले तो देखा 4:30 बजे ही काफ़ी अंधेरा हो चला है. आकाश यूं तना खड़ा है कि अब बरसा अब बरसा. അപ്പോൾ ആ മൂവി തിയേറ്ററിൻ്റെ വെളിയിൽ നിൽക്കുന്ന ഇവർ രണ്ടുപേരും തമ്മിലൊരു സംഭാഷണം തുടങ്ങുകയാണ്. कितना सुहावना दिन है, उसने अपने पड़ोसी से कहा. सुहावना, उसने कुछ अचरज से कहा, या बेरंग. വെറുതെ ഒരു കോൺവെർസേഷൻ, എന്ത് നല്ലൊരു ഡേ ആണ്. കാരണം ഈ സ്ത്രീക്ക് ഇവർക്ക് മൂടൽമഞ്ഞ് ഇഷ്ടമാണ്, ഇവർക്ക് മൂടി നിൽക്കുന്ന ആകാശം കാണുന്നത് ഇഷ്ടമാണ്. അതുകൊണ്ട് അവർ പറയും എന്ത് നല്ലൊരു ദിവസമാണ്, സുഹാവന ദിൻ ഹെ. അതവരുടെ ഒരു മാനസിക തലത്തിൽ നിന്ന് നോക്കുമ്പോൾ അവരുടെ ഒരു മാനസിക സന്തോഷം പ്രതിഫലിക്കുകയാണ്. മഴ പെയ്യാൻ പോകുന്ന ഒരു അന്തരീക്ഷത്തിനെ കണ്ടിട്ട് പോലും അവർക്ക് ആ ദിവസം ഒരു സുഹാവന ദിനായിട്ടാണ് തോന്നുന്നത്. तो वो സ്ട്രേഞ്ചർ പറയാണ് സുഹാവന, ഉസ്നെ കുച്ച് അച്ചരജ് സേ കഹ യാ ബേറംഗ്. ഇതൊരു കളർലെസ് ആയിട്ടുള്ള ഒരു ദിവസമായിട്ടാണ് എനിക്ക് തോന്നുന്നത്. हाँ कितना सुहावना बेरंग दिन है. वह हंस पड़ा. समझता हूँ सूरज यहाँ रोज़ निकलता है. तो वो हंसने लगा और कहने लगा मैं समझता हूँ सूरज यहाँ रोज़ निकलता है. तो ये कहने लगी पर धुंध कभी कभी होती है. 8 महीनों में आज पहली बार. अब मॉनसून शुरू हो जाएगी. हाँ आज खूब बरसेगा, उसने कहा. फिर अनायास जोड़ा, काफ़ी पिएंगे? ज़रूर. तो ये इन दोनों में बातचीत आगे बढ़ती है. दोनों आपस में जानती नहीं हैं कौन है क्या है, लेकिन बात यूँ बढ़ जाती है. दोनों की ये जो वेवलेंथ है एक समान है, क्योंकि दोनों फिल्म में ठहाका लगाकर हंस रहे थे और बाहर आकर दोनों खड़े हो जाते हैं. मॉनसून के बारे में बातें होती हैं और क्लाइमेट के बारे में बातें होती हैं. और अचानक उसने पूछा कॉफ़ी पिएंगे, और ये मान जाती है और कॉफ़ी पीने के लिए जाते हैं. हल्की हल्की फुहार पड़ने शुरू हो गई तो दोनों भाग कर सामने वाले रेस्तरां में जा घुसे. उसने बाल झटक दिए और बोली आपका छाता कहाँ है? छाता? हाँ आप लोग हमेशा छाता साथ रखते हैं ना. वह ठहाका मारकर हंस पड़ा. इंग्लैंड में, उसने कहा. तो इस प्रकार दोनों के बीच में छोटी छोटी बातों को लेकर बातचीत आगे बढ़ती है और दोनों भाग कर एक पास वाले एक रेस्तरां में जा घुसते हैं. कॉफ़ी मंगाकर दोनों सामने काले पड़ाए समुद्र को देखते अपने अपने ख्यालों में खो गए. सहसा उसकी आवाज़ सुनकर वह चौंकी. आप क्या सोच रही हैं? यह जानने के लिए पेनी का खर्चा करने को तैयार हूँ, वह कह रहा था.
तो दोनों कॉफ़ी पी कर चुपचाप बैठे हैं तो अचानक वो स्त्री कुछ सोचने लगती है और आवाज़ पुरुष की तरफ से आती है। आप क्या सोच रही हैं? यह जानने के लिए पेनी का खर्चा करने को तैयार हूँ, वह कह रहा था। मैं ये जानना चाहता हूँ आप क्या सोच रही हैं, इसके लिए मैं एक पेनी का खर्चा करने को तैयार हूँ। पेनी जो इंग्लैंड का करेंसी एक डिनोमिनेशन होता है, जैसे हम यहाँ पैसा कहते हैं, तो वो कहती है दीजिए, उसने हंस कर कहा। मतलब आप अगर ये जानना चाहते हैं मैं क्या सोच रही हूँ और उसके लिए आप अगर एक पेनी खर्च करना चाहते हैं तो दीजिए, वो कहने लगी। उसने निहायत संजीदगी से जेब में हाथ डाला और एक पेनी आगे कर दी। उसने उसे हथेली में बंद कर लिया। बतलाना सच सच होगा। तो ये उसने एक पेनी दे दिया और इस स्त्री ने उस पेनी को अपने हथेली में बंद कर दिया। और वो स्ट्रेंजर पूछने लगा कि सच सच बतलाना। क्या सच सच बताना कि तुम अभी क्या सोच रही थी? तो वो स्त्री कहती है, मैं सोच रही थी समुद्र में कूद पड़े तो कितनी दूर तक अकेली तैर सकूंगी। मैं तो यही सोच रही थी कि अगर मैं समुद्र में कूद पड़ूं तो कितनी दूर मैं अकेली तैर सकूंगी। और आप क्या सोच रहे थे? पर पेनी नहीं दूंगी। उसने मुट्ठी कस कर बंद कर ली, जैसे उसमें किसी आत्मीय का दिया उपहार हो। ये दोनों स्ट्रेंजर्स हैं, एकदम अपरिचित हैं, अभी एक मूवी थिएटर में मिले हैं, लेकिन इनकी जो आत्मीयता है वो कुछ यूँ, इनका जो इक्वेशन कुछ यूँ बन रहा था कि उसके द्वारा दिए गए पेनी को वो स्त्री कस कर अपने मुट्ठी में सहेज कर बंद कर लेती है और दोनों इस प्रकार आपस में बातचीत आगे बढ़ाते हैं। वो क्या सोच रही थी? वो सोच रही थी कि समुद्र में कूद पड़े तो कितनी दूर तक अकेली तैर सकेगी। और अब वो पूछती है, आप क्या सोच रहे थे? पुरुष क्या सोच रहा था? बुरा तो नहीं मानेंगी? उसने पूछा। पुरुष क्या सोच रहा था? ऐसे पूछे जाने पर वो क्या कहता है, आप बुरा तो नहीं मानेंगी? नहीं, उसने कह दिया, पर दिल बैठ गया। उसका दिल बैठ गया। बुरा तो नहीं मानेंगी तो उसे क्या लगा, यूजुअली क्या होता है, अब वही घिसी पिटी आशिकाना बातें शुरू हो जाएंगी। अब उसे लगा कि शायद ये अब कहेगा कि आप कितनी सुंदर हैं, आपके साथ बात करके बहुत अच्छा लगा, आप कौन हैं, क्या हैं, ऐसे आपकी तरफ मैं आकर्षित हूँ, वगैरह वगैरह वगैरह, जो यूजुअली कॉन्वर्सेशन चलता है। उसे लगा कि शायद ये भी यही कहने बैठ जाए, लेकिन उसने ऐसे नहीं कहा। मैं सोच रहा था बारिश बढ़ जाने पर यहाँ से वॉरली तक का टैक्सी भाड़ा कितना लगेगा। वो कितना फ्रैंकली कहता है, वो पुरुष कह रहा था, मैं तो यही सोच रहा था कि अगर बारिश बढ़ जाएगी तो मुझे वॉरली तक टैक्सी लेना पड़ेगा और टैक्सी का चार्ज कितना लगेगा। ഈ പുരുഷനും സ്ത്രീയും ഇവർ രണ്ട് അപരിചിതർ ഒരു മൂവി തിയേറ്ററിൽ ജസ്റ്റ് അടുത്തടുത്തിരിക്കുന്ന ഒരു പരിചയം മാത്രമേ ഉള്ളൂ. അവരൊരു റെസ്റ്റോറൻറ്റിൽ ചായ കുടിക്കാൻ കയറുന്നു. സംസാര മധ്യേ എന്താണ് ചിന്തിക്കുന്നതെന്ന് ചോദിക്കുന്നു. അപ്പോൾ എന്താണ് സ്ത്രീ ചിന്തിക്കുന്നത് ചോദിച്ചിട്ട് ആ പുരുഷൻ പറയുകയാണ്, ഞാൻ അതിനുവേണ്ടി ഒരു പെനി തരാൻ തയ്യാറാണ്, പക്ഷെ സത്യം പറയണം എന്താണ് ചിന്തിച്ചതെന്ന്. അപ്പോൾ സ്ത്രീ പറഞ്ഞു, ഞാൻ ഈ കടലിൽ ചാടുകയാണെങ്കിൽ എത്ര ദൂരം എനിക്ക് പിടിച്ചു നിൽക്കാൻ പറ്റുമെന്നാണ് ഞാൻ ചിന്തിച്ചത്. നിങ്ങളെന്താണ് ചിന്തിച്ചത് എന്ന് തിരിച്ചു ചോദിക്കുമ്പോൾ അദ്ദേഹം ആദ്യം പറയും, ബുറാ തോ നഹി മാനേങ്കി, ഇങ്ങനെ എന്തെങ്കിലും തെറ്റിദ്ധരിക്കുമോ എന്ന രീതിയിൽ. അപ്പോൾ സ്ത്രീക്ക് പെട്ടെന്ന് തോന്നും, ഓ പതിവ് പുരുഷന്മാർ പറയുന്ന ഡയലോഗ് വല്ലതും ആയിരിക്കും പറയാൻ പോകുന്നത്. അതോടെ അവരുടെ മനസ്സല്പം ഒന്ന് പുറകോട്ട് വലിഞ്ഞു. പക്ഷേ പുരുഷൻ പറഞ്ഞ എന്താണ്, मैं सोच रहा था बारिश बढ़ जाने पर यहाँ से वॉरली तक का टैक्सी भाड़ा कितना लगेगा. ഞാൻ ആലോചിച്ചത് മഴ കടുക്കുകയാണെങ്കിൽ എനിക്ക് വീട്ടിൽ പോകാൻ, വോർലി വരെ പോകാൻ ടാക്സി പിടിക്കേണ്ടി വരും, टैक्सी चार्ज എത്രയാകും എന്നാണ് ഞാൻ ചിന്തിച്ചത്. यह सुनकर वह जोर से हंस पड़ी, दुर्भावना से नहीं, हर्ष के अतिरेक से. उसे खुशी इस बात में हुई कि वो कोई घिसी पिटी आशिकाना बातें नहीं कर रहा था कि मुझे आप बहुत पसंद आई, आपका नंबर क्या है,
आपसे और मिलना चाहूँगा। वो तो टैक्सी के फेयर के बारे में सोच रहा था। तो ये सुनकर उसे काफ़ी हंसी आई। औरत हंस पड़ी, हर्ष के अतिरेक से हंस पड़ी और कहने लगी, मुझे रास्ते में छोड़ते जाएंगे तो आधा, अगर आप मुझे रास्ते में भी लिफ्ट दे देंगे तो आधा फेयर लगेगा आपको। बहुत खूब। उसने यह नहीं पूछा कि वह रहती कहाँ है। वो पुरुष अन्य पुरुषों की तरह था ही नहीं। वो ये नहीं जानना चाहता कि ये कहाँ रहती है। बस उसने कहा, चलो टैक्सी शेयर कर लेते हैं। तो जो उसका फेयर है, जो उसका फेयर है वो भी, उसका भी शेयरिंग हो जाएगा। उसे लगा, जीवन में पहली बार ऐसे इंसान के साथ बैठी है जो यह नहीं जानना चाहता उसके पति हैं या नहीं, और हैं तो क्या काम करते हैं। और उस समय उसे लगा कि वो ज़िंदगी में पहली बार ऐसे इंसान के साथ बैठी है जो उसके भूतकाल को जानना नहीं चाहता। वो कौन है, वो किसकी बेटी है या किसकी पत्नी है, वो क्या काम करती है, ये कुछ नहीं जानना चाहता। ऐसे इंसान के साथ बैठकर उसे काफ़ी अच्छा लगा। समुद्र के जल पर गिरती वर्षा की बूंदें कितनी अच्छी लगती है, उसने कहा। कुछ देर दोनों चुप रहे और फिर इनका कॉन्वर्सेशन और आगे बढ़ता है। समुद्र के जल पर गिरती वर्षा की बूंदें, उसके बारे में बातें होती हैं। फिर दोनों कुछ देर चुप रहते हैं। ഇത് ഈ ഒരു പുരുഷൻ ഈ ഒരു സ്ട്രേഞ്ചറായിട്ടുള്ളൊരു സ്ത്രീയായിട്ട് ഒരു റെസ്റ്റോറൻറ്റിലിരുന്ന് ചായ കുടിക്കുകയാണെങ്കിലും ഈ സ്ത്രീയുടെ പാസ്റ്റ്, ഈ സ്ത്രീ മാരീഡ് ആണോ, ഹസ്ബൻഡ് എന്ത് ചെയ്യുന്നു, നാടെവിടെയാണ്, വീടെവിടെയാണ്, ഫോൺ നമ്പർ, ഇതൊന്നും ചോദിക്കുന്നില്ല. അത് ഈ സ്ത്രീക്ക് വളരെയധികം ഇഷ്ടപ്പെട്ടു. ആ ഒരു ആറ്റിറ്റ്യൂഡ്, ഒരു ഇപ്പോൾ ഒരു പുരുഷനും കണ്ടുമുട്ടി സ്ട്രേഞ്ചേഴ്സായി ഒരു യാദൃശ്യമായി ഒരു ചായ കുടിക്കുന്ന പോലെ തന്നെ ആ വ്യക്തിയും ഈ സ്ത്രീയും കരുതി. അത് ഇവർക്ക് വളരെ ആശ്വാസവും ഒരു പ്രത്യേക ഒരു संतोषവും നൽകി. प्रशांत महासागर पर जब जहाज जाता है तो उसके अग्रभाग से चीरता जल चांदी की तरह चमकने लगता है, अतिथि ने कहा। क्यों? शायद फॉस्फोरेंस के कारण। आपने कभी नहीं देखा? नहीं। इन दोनों के बीच यूं ही बातचीत चलती है। वो पुरुष कहता है कि जो प्रशांत महासागर है, जो पैसिफिक ओशन है, वहाँ से जब जहाज़ जाता है तो उसके पिछले भाग में पानी इस तरह चमकता है मानो चांदी हो। और उसका रीज़न भी वही कहता है कि वो फॉस्फोरेंस के कारण है। फॉस्फोरेंस ऐसा एक केमिकल, फॉस्फोरेंस एक ऐसा इल्यूशन है जिसमें आपको लगता है कि लाइट एमिट हो रहा है, लेकिन वहाँ कोई हीट नहीं है। ये फॉस्फोरस जब ऑक्सीडाइज होता है तो इस प्रकार होता है, एक लुमिनेंस होता है, एक प्रकाश पैदा होता है। यहाँ पे भी पानी में कहीं आग नहीं लगती, लेकिन चांदी की तरह एकदम चमकने लगती है। तो बात में बात इन दोनों के बीच शुरू हो जाती है। यही देखा जाता है कि कोई ख़ास बात नहीं है, कोई ख़ास टॉपिक नहीं है दोनों के बीच, यूं ही बातचीत आगे बढ़ जाती है। प्रशांत महासागर पर जब जहाज जाता है तो उसके अग्रभाग से चीरता जल चांदी की तरह चमकने लगता है, अतिथि ने कहा। क्यों? शायद फॉस्फोरेंस के कारण। आपने कभी नहीं देखा? नहीं। मौका मिले तो देखिएगा। आप बहुत घूमे हैं? उसने हल्की ईर्ष्या के साथ पूछा। आपने बहुत दुनिया देखी है शायद, थोड़ी ईर्ष्या के साथ स्त्री पूछती है। बहुत, वह याद करके मुस्कुरा रहा था। तो ये पुरुष जो है काफ़ी ट्रैवलिंग पसंद करने वाला है। उसने कई राज्य देखे हैं और उसने बहुत यात्राएं की हैं। तो वो स्त्री पूछती है, सबसे अच्छी जगह कौन सी लगी? आपने इतनी सारी यात्राएं की हैं, तो कौन सी जगह आपको सबसे अच्छी लगी? ഒരുപാട് സ്ഥലത്ത് യാത്ര ചെയ്തിട്ടുള്ള പുരുഷനാണെന്ന് തോന്നുന്നു സംസാരത്തിൽ. അപ്പോൾ ആ സ്ത്രീ അല്പം ഈർഷ്യയോടുകൂടി, അല്പം അസൂയോടുകൂടി ചോദിക്കും, നിങ്ങൾ ഒരുപാട് സ്ഥലത്ത് കറങ്ങിയിട്ടുണ്ടോ? അതിലേറ്റവും മനോഹരമായ സ്ഥലം ഏതാണ്? ഏറ്റവും ഇഷ്ടപ്പെട്ട സ്ഥലം ഏതാണ്? ജബ് ജഹാ ഹുവ, അതാണ് ആ പുരുഷൻ്റെ ആറ്റിറ്റ്യൂഡ്. എവിടെയാണോ അവിടെയാണ് എനിക്ക് ഏറ്റവും ഇഷ്ടം. വഹ ഹിച്ച് കിച്ചാഹട്ട് കെ സാത്ത് മുസ്കുരായ,
പता नहीं वह समझे या ना समझे. അവർ അദ്ദേഹത്തിൻ്റെ ലൈഫിനോടുള്ള ആറ്റിറ്റ്യൂഡ് തന്നെ അതാണ്. ഇന്ന സ്ഥലത്ത് പോയേ എനിക്ക് സന്തോഷം കിട്ടുന്നില്ല, ഞാൻ എവിടെയാണോ ഞാൻ അവിടെ ആ സ്ഥലത്തിന് എനിക്ക് ഇഷ്ടമാണ്. वह हामी में सिर हिलाकर मुस्कुरा दी. उसने देखा कॉफ़ी खत्म हो चली है और बैरा बिल लिए आ रहा है. बाहर वर्षा थमने लगी है, धुंध भी छंट रही है. नहीं, धुआंधार नहीं बरसेगा. वह संकेत झूठा निकला. अब धुंध हट जाएगी और वही तेज प्रकाश वाला सूर्य निकल आएगा. അപ്പോൾ ഈ സ്ത്രീ പ്രകൃതിയിലേക്ക് നോക്കുമ്പം നേരത്തെ കണ്ട മൂടൽമഞ്ഞൊക്കെ മാറി, മഴ വല്ലാതെ പെയ്യുമെന്ന് പ്രതീക്ഷിച്ചതെല്ലാം മാറി, സൂര്യൻ മാനം തെളിയുന്ന പോലത്തെ ഒരു ലക്ഷണം കണ്ടു. ഇവർ കുടിച്ചുകൊണ്ടിരുന്ന കോഫി തീർന്നു, വെയിറ്റർ ബില്ലുമായിട്ട് വരുന്ന ഒരു കാഴ്ചയാണ് കാണുന്നത്. वेटर जब बिल आया तो बिल आने पर उसने उठा लिया और कहा न्योता मेरा था. तो स्त्री ने बिल उठा लिया और उसने कहा मैंने इनवाइट किया था, इसलिए बिल मैं ही दूंगी. अतिथि ने बहस नहीं की. शुक्र है, उसने सोचा, पैसे देने की ज़िद करने लगता तो सब कुछ बिखर जाता. तो ये स्त्री जो है जब बिल पे करने की जो इच्छा जाहिर करती है तो वो पुरुष उसके खिलाफ़ कुछ नहीं बोलता. जी यूजुअली जो मेल ईगो होता है कि बिल, एक पुरुष और स्त्री होटल में गए हैं तो बिल पुरुष ही पे करेगा, ऐसा कोई ईगो इस पुरुष में स्त्री ने नहीं देखा. उसने बहस नहीं की. शुक्र है, उसने सोचा, पैसे देने की ज़िद करने लगता तो सब कुछ बिखर जाता, सारा मज़ा चला जाता. अगर ये और पुरुषों की तरह ये ജിദ് പക്കടെ रहता कि वही ബിൽ പേ കരേഗ. ഇവർ കോഫി കുടിച്ച് ഇതിൻ്റെ ബില്ല് പേ ചെയ്യുന്ന കാര്യം വന്നപ്പോൾ ഈ സ്ത്രീ പറഞ്ഞു ഞാൻ പേ ചെയ്യാം, കാരണം ഞാനാണ് കോഫിക്ക് ഇൻവൈറ്റ് ചെയ്തത്. ആ പുരുഷൻ അതിൽ എതിർത്തൊന്നും പറഞ്ഞില്ല. അതിൽ ഈ സ്ത്രീക്ക് വളരെ ആശ്വാസം തോന്നി. മറ്റ് പുരുഷന്മാരെ പോലെ ബില്ല് ഒരു സ്ത്രീയും പുരുഷനും ഇരുന്ന് കോഫി കുടിക്കുകയാണെങ്കിൽ ബില്ല് പുരുഷൻ തന്നെ പേ ചെയ്യുമെന്നുള്ള ഫോൾസ് ഈഗോ ഒന്നും ഈ വ്യക്തിയിൽ കണ്ടില്ല. टैक्सी लेकर चले थे कि घर आ गया. उतरते उतरते पैसे निकालने लगी तो उसने रोक दिया. रहने दीजिए. अब दोनों टैक्सी लेकर अपने अपने घर जा रहे थे तो इसका स्त्री का घर पहुंच गया. तो वो पैसे देने के लिए टैक्सी का चार्ज शेयर करने के लिए उसने पैसे लिए, तो पुरुष ने उसे रोक दिया. रहने दीजिए. क्यों? उसके माथे पर शिकन पड़ गई. अब उसे लगा कि अब क्यों रोक रहा है, शेयर करना चाहिए, टैक्सी का जो चार्ज है दोनों आपस में शेयर करेंगे. आज का दिन मेरे लिए काफ़ी कीमती रहा है. तो पुरुष ने उसका रीज़न बताया, आज का दिन मेरे लिए काफ़ी कीमती रहा है. तो वो पूछती है कैसे? पुरुष क्या उत्तर देता है, मैंने आज से पहले किसी को हरी बिंदी लगाए नहीं देखा. उसने स्निग्ध स्वर में कहा, आज का दिन मेरे लिए काफ़ी कीमती रहा क्योंकि आज से पहले मैंने किसी को हरी बिंदी लगाए नहीं देखा. वह ज़रा ठिठकी कि टैक्सी चल दी. कुछ दूर जाकर आँखों से ओझल हो गई. तो वो एकदम से उसे अचानक से, उसने कभी नहीं सोचा कि ऐसे उत्तर आएगा. उसकी बिंदी पर को लेकर वो इतना स्निग्ध होकर उसने कहा कि मैंने पहली बार किसी को हरी बिंदी लगाए देखा है, इसलिए आज का दिन मेरे लिए काफ़ी कीमती रहा. वह ज़रा ठिठकी कि अचानक टैक्सी चल दी. तो देखिए उसने इसका फ़ोन नंबर नहीं पूछा और इसके बारे में, इसके पति के बारे में, ये शादीशुदा है या नहीं, अब कब फिर मुलाकात होगी, कुछ नहीं पूछा. वो चला गया, टैक्सी चली गई. तो ये जो लेखिका इसी मुद्दे को सामने रखना चाहती है कि एक पुरुष और स्त्री आपस में बात करते हैं तो ज़रूरी नहीं है कि हर बार उसे हम उसी एंगल में देखें जैसे समाज देखती आ रही है. स्त्री को भी सहज रूप से स्वीकारें पुरुष, जैसे वो अन्य पुरुषों को स्वीकारता है. उसमें किसी प्रकार का ईगो या फिर पुरुष और स्त्री के बीच हमेशा आशिकाना बातें ही हों, ऐसी ज़रूरी नहीं है. थोड़ा ओपन माइंड से उसे भी एक मनुष्य के रूप में ही स्वीकारें. उसे यही लेखिका कहना चाहती है कि उसे एक देवी बनाकर भी ना रखें, दासी बनाकर भी ना रखें. तो यही
यहीं ये कहानी समाप्त होती है। और इसे आप कई एंगल से रिलेट कर सकते हैं। कोई कहेगा कि बिना जान न पहचान ये स्त्री, इसकी जो मुख्य पात्र है, क्यों चली गई उस अनजान पुरुष के साथ, रेस्टोरेंट में गई, अकेली पिक्चर देखने गई। दूसरी तरफ कोई ये कहेगा, कोई शादीशुदा औरत इस प्रकार रिलेट करेगी कि जीवन में इतना घुटन उसने महसूस किया राजन के साथ कि हर पल वो घुटन में रही। तो एक दिन जब उसे आज़ादी मिली तो उसने उसका भरपूर उपयोग किया, ठीक ही किया। ऐसे भी एक एंगल से स्त्रियां देखती हैं। और दूसरी तरफ एक यंगर जनरेशन जो इसे सही कहती है कि पुरुष और स्त्री को समान रूप से, स्वच्छंद रूप से विचरने का हक होना चाहिए। क्या हुआ अगर स्त्री कोई फिल्म देखने जा रही है? क्या हुआ अगर किसी के साथ दोस्ती कर लिया? तो इसमें कोई गलत बात है ही नहीं। ऐसा एक यंगर जनरेशन जो ब्रॉड माइंडेड है वो सोचता है। तो आपको कहानी कैसी लगी आप कमेंट बॉक्स पर ज़रूर डालिए। अब इस कहानी का विस्तार रूप से जो विश्लेषण है हम अगले वीडियो में देंगे। आशा करती हूँ आप समझ गए होंगे और एक कहानी को ऑनलाइन मीडियम से पढ़ाने का ये जो मेरा श्रम था, आपको कैसे लगा, लाभदायक सिद्ध हुआ या नहीं, आप ज़रूर कमेंट बॉक्स में डालिए। थैंक यू।